हॅलो. गौरव. गौरव खंडेवाल प्लीज स्टेजवरती या. एक मिनिट सर. चला पडद्यापासून थोडंसं मागे व्हायचं विनंती असेल. एक मिनिट आपण स्कोर सांगू. धावसंख्या 7. षटक क्रमांक दुसरं रुपेशच्या खांद्यावरती जबाबदारी ओव्हर नंबर 2 ची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळत आहे. जाऊन पोचलेला आहे ते म्हणजेच 7 या आकड्यावर. स्लॉक करायचा प्रयत्न आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्टेप आउटहून मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र तरी देखील मैदानावरती सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळते. मिस्टेक आणि बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा हा दमदार चौकार. दमदार चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 13. पुन्हा एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. रुपेश पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. हरीश 4 वरती खेळत आहेत. आदिल आपल्याला पाहायला मिळतील 8 वरती खेळत आहेत. सो चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतील. प्रत्येक बॉल वरती सिंगल, तिसऱ्या बॉल वरती चौकार. वाईड असेल धावसंख्या फलकावरती 15 पाहायला मिळतील. पुन्हा एकदा
विकेटचं पतन झालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. फक्त दिशा दाखवली ऑन साइडला वळवलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. 16 रन्स ऑन द बोर्ड. आणि विकेट फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालेलं आहे. अमरजीत पाहायला मिळत आहेत. सोळा धावा फलकावरती. नो बॉल. नो +1. नो +1. एकूण 2 धावा. पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली आहे. ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होतोय. झटका क्रमांक मैदानावरती बसत असताना अजून एक हरीश खेळीचा अंत. हरीश बॅक टू दी पवेलियन. संकेत नवीन बॅटर. चला थोडस स्पीडअप करायची विनंती राहील. नो बॉल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 20. 20 ऑन द बोर्ड. चांगला स्ट्रोक होता. पुश केला बॉलला. मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या 21. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. अखेर बॉल सीमा पार. चौकार. चौकार आलेला आहे. मैदानावरती उदय कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत आपल्या संघाला. धावसंख्या 25. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकेल. 26. 26 धावा. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 26 पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव काय? सूरज पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती आली सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 27. धावा फलकावरती आहेत. 27 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 27 धावा. आणि यावेळेस देखील स्ट्रोक दमदार. बॉल सीमा पार. चौकार.
चौकार आलेला आहे. धावसंख्या फलकावरती 4 धाव्यांनी पुढे सरकेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा फलकावरती पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती अवांतरच्या स्वरूपामध्ये पुढे सरकेल. 32 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. +1 एकूण 2 धावा. धावसंख्या 34. 34 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांचा विचार केला तर येस, पुन्हा एकदा स्ट्रोक. जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. चौकार. धावसंख्या 39. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक. जबरदस्त सीमा पार. चौकार. 4 धावा.
3 या आकड्यावरती 3 रन्स ऑन द बोर्ड आणि विकेट. फलंदाज बाद होतील. बॉबीने हा पहिला धक्का दिलाय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज बाद. धावसंख्या फलकावरती आपल्याला दुसऱ्या राऊंडला आता आपण सुरुवात करणार आहोत. अजून देखील 5 मॅचेस यानंतर कंप्लीट करायचे. क्या बात आहे. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होतोय. अजून एक धक्का बसतोय मैदानावरती 5 या आकड्यावरती. कडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीमने. फलंदाज गिरीश खेळीचा अंत. पहिलाच बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला फार चांगल्या प्रकारे हँडल केला होता. तर दुसरा बॉल देखील तसाच हँडल करत असताना गोलंदाज सनी पाहायला मिळतील. फॉलो थ्रू मध्ये देखील चांगल्या प्रकारचे फिल्डिंग. स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट साठी देखील प्रयत्न. मात्र तर देखील म्हणावं लागेल सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद होतील. सनी यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि आता देखील ती गोलंदाजी कंटिन्यू करतायत. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी, या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना प्रशांत गुळे पाहायला मिळतील. डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 6 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या फलकावरती 37. 37 धावा या धावफलकावरती 37 गरज आहे. धावफलकावरती गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 7 झाल्यात आणि 37 धावाची गरज आहे. $37 रन्स रिक्वायर्ड. धावफलकावरती 37 धावांची अजूनही आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8. चेंडू झालाय पहिला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. संकेत पुन्हा एकदा तयार आणि बॉल सीमा पलीकडे चौकार. बाळा यांच्या बॅट मधून 4.
धावसंख्या 12, 44 धावांचा भान आहे. आणि मैदानावरती जर पाहिलं गेलं येस वाईड आहे. आणि मैदानावरती जर पाहिला गेलं तर आपण बघू शकतो फक्त आणि फक्त 13 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 देखील मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ देखील झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक देखील पाहायला मिळतोय. स्ट्रोक पुन्हा एकदा चांगला बाळाच्या बॅट मधून हा दमदार आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. धावफलक 17 या आकड्यावरती. सत्तावीस धावांची अजूनही आवश्यकता पाहायला मिळेल. जबरदस्त फिल्डिंग सनी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भाई एवढी चांगली फिल्डिंग केली आणि तुम्ही असं बोलता ऐकून घेईल का तो? बरोबर आहे सनी, मी तुझ्या सोबत आहे. नाही ऐकून घ्यायचा कोणाचा. एवढी भारी फिल्डिंग केली आहे. नंतर भांडण बिंडण नंतर बघू. धावसंख्या फलकावरती 18. स्ट्रोक चांगलं होतं मात्र रन मिळणार नाहीये. फक्त एकच धाव अर्जित होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा पुढे सरसवत असताना 19. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. फलकावरती धावा 20. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होतोय. 20 या आकड्यावरती अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 4. 6 बॉल 24. 6 बॉल 6 चौकारांची गरज. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 20. 2 चेंडू दोन्ही डॉट आहेत आणि पृथ्वी पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. पृथ्वी स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज प्रशांतला आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. प्रशांत अंतनी 2 खेळाडू मैदानावरती. पृथ्वी बॉलिंग ट्रॅक वरती. 24 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल असेल. अशा रीतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच कल्याण पॅकर्स संघाने. हार्दिक अभिनंदन.